साल 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी एक आक्रमक संघटना. पण या संघटनेला प्रशासकीय, धोरणात्मक आणि राजकीय शिस्तीची गरज होती. शिवसेनेची ही पोकळी ज्यानं भरून काढली ते बुद्धिमत्तावादी नेतृत्व म्हणजे मनोहर गजानन जोशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवा किंवा पंतप्रधान पद होतं. त्यांना संबोधताना राजे पंत म्हणत. तशा या शिवसेना नावाच्या शिवशाहीचं नेतृत्व करताना बाळासाहेब मनोहर जोशींना पंत म्हणत. कारण पंत पक्षाची आर्थिक गणितं जुळवणारे, पक्षाची संस्थात्मक बांधणी करणारे आणि पडद्यामागे राहून राजकीय रणनीती आखणारे खरे चाणक्य होते. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांकडे वाहन नव्हते. तेव्हा पंत स्वतःच्या कारनं बाळासाहेबांना राजकीय सभांना, बैठकांना घेऊन जात. गाडीचं स्टेअरिंग पंतांच्या हातात असलं तरी प्रवासाची दिशा आणि ध्येय बाळासाहेबच ठरवायचे. हेच त्यांच्या राजकीय आयुष्यातही खरं ठरलं. पण यामागे कुचंबणा नव्हती. पक्षप्रमुख पदाचा